नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शिवना नदीला पूर आला आहे। या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून शेतजमीन, उभे पीक आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे। अनेक गावांमधील रस्ते आणि पूल वाहून गेल्याने नागरिकांच्या हाल अपेष्टा आणखीनच वाढल्यात। स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे। पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। बचाव पथके, आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। शिवना नदीच्या पुरामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती अजूनही कायम असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। आता आपण आलो आहे लासूर देवीच्या मंदिरात। तर मंदिरामध्ये व्यापाऱ्यांचे जे दुकान आहे तो दुकानामध्ये त्यांचे नुकसान झाले, तरी जाणून घेऊया की काय काय नुकसान झालं। बोला। भरपूर नुकसान झालं। कटलरी, ज्वेलरी जे सगळे होऊन गेलेले। आणि इथं पाणी ना भरपूर पाणी होतं नदी पाहून 15 फूट। माझं कुंकू आलेच होतं, ते जे आले बाकीचे सगळे व्यापारी कटलरी, ज्वेलरी, पालकमंत्री वगैरे कोणी आले होते, पण ते मंदिरात भेट देऊन गेले। इकडे काही बघितलंच नाही। तिथून गेली होती, रात्री 3 वाजता झाल्यामुळे पाणी जास्त आल्यामुळे आम्हाला काही सुधारलं नाही। सगळे व्यापाऱ्यांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। डायरेक्ट जे होते ते माल सगळं अर्ध्याच्या वर वाहून गेला। 15 ते 20 फुटाची हाईटीपर्यंत पाणी होतं। इथं सगळं पाण्याने पूर्ण तुडुंब भरलं। पाणी वाहत होतं त्या साईडने पूर्ण। त्या साईडने माझी दुकाने तिथं स्टेशनरी, मला पुरा अर्ध्याच्या वर माल तरी पण अंदाजे समजा आमचं अर्ध्याच्या वर म्हणजे 1 घंट्यात आम्हाला सांगितलं गेलं 5,000 ते पाणी सोडित होते। नंतर 5चं डायरेक्ट 20 झालं, 20चं 28 झालं, 28चं 35 झालं, 35चं 55। एवढ्या फास्ट पाण्याच्या विसर्गामुळे व्यापाऱ्यांना कोणाला माल वाचवता आला नाही। व्यापाऱ्यांनी फक्त त्यांचे जीव पाहिले। त्यांचा जीव जेवढा माल घेता आला तेवढा नेला, नंतर निघाला नाही। जेवढा इकडून पण पाणी आलं, ह्या साईडने इकडून पाणी आलं। पूर्ण लगेच पट्टे जे ना, हे जे ताडपत्री जेवढे ताडपत्रीच्या लेवल मध्ये पाणी भरले गेलं। एका 20 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण पाणी भरले गेलं। फक्त एवढं जे आमच्या हातात जे माल लागलं, समजा थोडंफार आम्ही जेवढं आमच्याकडून जेवढं नेता येईल तेवढं पहिले नेलं आम्ही। पण जे पूर्ण टोटल जे बांधलेलं माल होतं, काही बांधलेलं, काही इकडे तिकडे आटकिलेलं जे माल राहतं, ते माल काय आम्ही आमच्याकडून ते काय आमच्याकडे टायमिंग नव्हतं। आम्ही नाही अरे घरी बघा कोण मानणार। आम्ही सगळ्यात जास्त कटलेरी व्यापारी हे जे वर्ग आहे का, याच्याकडे बाजारू आल्याकडे कोणीच पाहत नाही। आजपर्यंत कोणीच आलं बी नाही। काय नुकसान झाली बाबा, काय आहे तुमच्याकडे, कोणीच पाहत नाही। आम्ही फक्त काय करतो, व्याजा बटन पैसे काढतो इकडून तिकडून। कारण कसं आहे, पोट भरायचं धंदा आहे आमचं। काय आम्ही काही शिकलेलं नाही, काय असं एवढं मोठे हे नाही। आमची मुलं शिकू राहिले आता, पण आम्ही नाही शिकलेलो आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला कोणी पाहत नाही, कोणी येत नाही आमच्याकडे। चालू आहे बस एवढे। जे आले का मोठे लोक जेवढे काम करून घेतात चालले जाते। आणि मतदानच्या टायमाला सगळे येऊन विचारित मतदान द्या। आजच्या टायमाला कोण विचारित आम्हाला? पालकमंत्री झाले कोणी तिथं आम्हाला अनपढ वर्ग आहे ना, याच्यात शिकलेलं नाही त्याला कोणी। जेवढे व्यापारी वर्ग राहतात याच्यात शिकलेले नाही राहत, कारण का सगळं हातावरचा संसार होतो। हे काही हे नाही राहत का आपल्याकडं का आम्ही शिकलेले का आम्हाला अधिकारी माहिती आहे का, अधिकारी आहे का काही आम्हाला माहितीच नाही राहत ना। पण समोर बी आला तर आम्हाला काय संबंध नाही, शिकलेलं नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला अधिकारी कोण आहे काय आले का गेले का ते विचारित नाही बाबा तुमचं काही नुकसान झालेले आहे का, काय झालं, कोणी विचारित नाही आजपर्यंत आम्हाला। तर मी तर सांगतो कोणी विचारलं नाही आम्हाला आजपर्यंत। आता हे एवढं नुकसान होईल, आमचं एवढं कळकळीत विनंती आहे का बा थोडाफार काहीतरी आमच्याकडे बघा। तुरंत काय द्यायचं असेल तर द्या, नाही तर मग ते आता काय त्याला काही इलाज नाही, काय करणार आहे आम्हाला। परत तेच काहीतरी काही करून कुठाने काटाने करून परत पैसे काढावं लागत, परत जत्रात जावं लागत। ही जत्रा नाही ती जत्रा कसं तरी करून समोरचे ज्याच्याकडून पैसे काढलेले त्याला ते द्यावं लागणार। ते तर काय आम्हाला आहे, त्याच्याशिवाय आम्हाला सावकाराशिवाय पर्याय राहतच नाही। आम्हाला हर जत्रेला सावकाराकडे जावं लागत। कारण कसं आहे, आता समजा या जत्रेत आम्ही लाख रुपयाचा माल आणला, त्याच्यात काय 10-5 रुपये 20,000 रुपये नफा भेटून जातो आम्हाला। असं नाही की भेटतो, पण घर खर्च आहे, लाईट बिल इटलं, जागेचे भाडे लागतात, सगळं टॅक्स सगळे द्यावं लागत आम्हाला। गाडी भाडं हे सगळे, घर सोडून यावं लागत आम्हाला। आम्ही काही म्हणजे लगेच डोक्यावर तर सामान निघून येऊ शकत। गाडी भाड्यांना लावावं लागत, गाडीवाल्याला 1000-500 रुपये द्यावं लागत, इथं लाईटीचे बिल द्यावं लागतं, जागेचे पैसे द्यावं लागत। आम्ही असं नाही की कोणत्या याच्यात आम्ही हे नाही करीत, आम्ही सगळे याला
म्हणजे हे करीतो. फक्त एवढं आहे बा, आमचं काहीतरी कळकळीत विनंती आहे, जे करायचं असेल तुरंत करून आम्हाला जे द्यायचं असेल ते लवकर म्हणजे आम्हाला एक मोकळं करून द्या. अंदाजे कितीपर्यंत नुकसान झालं असेल? तरी सर आता माझं सवतावरून सांगतो, माझं कमीत कमी 70 ते 80 हजार रुपयाचा माल वाहून जाईल. माझं सवताचं एकटंच. मी काही लोकांचं आता कोणत्या दुकानात काय पाय, प्रत्येकाच्या दुकानात आहे ना 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 1,50,000, 2,00,000 रुपयाचा माल प्रत्येकाच्या इथं. असं नाही की याच्याकडे 30,000 आणि 20,000 असं नाही, प्रत्येकडे कटलरी माल म्हणल्यानंतर आता एक गाडी 60 रुपये 70 रुपये खरेदीचा माल राहते, 100, 100 असं म्हणजे विक्रीचा माल राहतं. काही कसं आहे 10-5 रुपये भेटते एक नागा मागं. आता त्याच्यातून कसं गाडी भाडं हे अमुक डमुक आम्ही काढून या हिशोबाने आम्ही 10-5 रुपये काढतो नफा. का असं नाही की लगेच डबलचे डबल भेटत नाही. जे आहे ते आम्हाला फक्त एवढी विनंती कळकळायची का तेवढं आम्हाला काही ना काही फुल नाही तर पाकळी तरी काही ना काही कोणीतरी येऊन करायला पाहिजे मदत. किती दुकानं होते टोटल इथं कमीत कमी 50 ते 60 दुकान आहे, 50-60 दुकान आहे. तर एवढीच विनंती आहे सर, कोणी बी असो, कोणी बी असो, गरीबाकडे आमच्याकडे पाहा. दुसरं काही नाही, आम्हाला एवढंच म्हणणं आहे का आले तर कमीत कमी आमच्याकडे लक्ष करा. आम्ही तरी म्हणू काही ना काही आम्हाला भेटलं म्हणून, दुसरं काही नाही. कारण कसं आहे आता एवढं नुकसान होईल, आता आम्ही तरी कोणाकडे जाणार, आम्ही कोणाकडे नाही जाऊ शकत. कारण कसं आहे आम्ही आता कसं आहे थोडं आता आहे, आज 8वी माळ आहे, उद्या 9वी 10वी 2 दिवसात काही ना काही आम्हाला थोडाफार भेटलं म्हणजे याची अपेक्षा म्हणून आम्ही थोडं दुकान लावून जे आहे उरलेलं माल सकाळपासून माझा अवतार करून सकाळपासून तो मला सांगतो, सकाळपासून आम्ही म्हणजे लगेच पूर्ण टोटल लगेच पूर्ण चिखलात पाणी ओढून म्हणजे हे साफसफाई चालू आहे आमच्या. कारण काय करणार आता आम्हाला सगळ्याला दुसरं काही नाही, आमचं एवढं जे पैसे जे आहे ना आम्हाला पैसे जे आहे ना आम्हाला तर ते द्यावाच लागणार. मंदिरातील व्यापारी जे आहे त्यांचं जे काय नुकसान झालेलं आहे तरी जाणून घेऊया काय नुकसान झालं. बोला सर. मी शेख नूर सर, मी राहणारा गाजगावचं सर. इथं आहे ना मी नवरात्रमध्ये दुकान लावलेली आहे बांगड्याची. जवळपास 2-3 लाख रुपयाचा माल टाकून मी ना ती दुकान उभी केली सर. आता 2-4 दिवस झाले. एक तर पहिल्या सुरुवातीपासून 4-5व्या घटनापर्यंत धंदा राहतो आणि त्याच्यानंतर जेव्हा धंदा चालू व्हायचा, आता रविवारचा दिवस होता आमचा, तर असं वाटलं तेव्हा रविवारचा दिवसापासून आम्हाला 4-5 दिवस धंदा भेटून जाईल. झालं असं रात्री 2-2:30च्या दरम्यान ट्रस्टीनं आम्हाला सूचना दिल्या तेव्हा नदीला इतकं क्युरियस पाणी सुटणार आहे आणि तुम्ही काय करा त्या याच्या ठिकाणी चालल्या जा, सुरक्षित ठिकाणी तुम्ही चालल्या जा. आम्ही नाविलाजानं जो फटाफट आता माल आम्हाला दीड दिवस दुकानाला लावायला लागतात. आता तो 1.5 दिवस लावलेला माल आहे सर, तो काही 1-1.5 घंट्यामध्ये काही निघत नाही. त्याला जवळपास पाऊण दिवस म्हणजे 20 तास तरी जवळपास पाहिजे. तर आम्हाला भेटले 1.5 तास. तर 1.5 तासामध्ये आम्ही जो आमच्या हाताला जो माल लागला खालचा आम्ही तो जमा केला आणि ट्रस्टीनं आम्हाला एक रूम खोलून दिली होती सर इथं गेस्ट हाऊसची. मग आता त्याच्यामध्ये जाऊन आम्ही तो माल वगैरे जो हातात जो लागला तो ठेवून दिला. आमच्या पालाच्या लेवलला पाणी होतं सर, जमिनीपासून आहे ना 12 फीट आहे ना 12 फीट पाणी होतं. 12 फीट पाणी होतं. आता त्या 12 फीटामध्ये जीवाची आकांक्षा करून बाजूला पळावं लागलं. त्या मालाला कोण बघणार आहे? गावातल्या लोकांचे मोठे लय सहकार्य, इथं गावातल्या लोकांनी फार सहकार्य केलं, लय मोठं सहकार्य, लय मोठं सहकार्य त्यांनी कमीत कमी काही व्यापारी जे होते ना यांना म्हणे बा आम्ही तुम्हाला जेवण देतो, हे करतो ते करतो. ट्रस्टीनं पण सकाळी रात्री नाश्ता दिला होता ना, रात्री नाश्ता वगैरे दिला, सकाळी पण पोळी वगैरे दिला ट्रस्टीनं. आता ट्रस्टी म्हणजे कोण आहे सर? गावातलेच लोक आहे, गावातले इथल्या लोकांचं काही वांधा नाही सर. हा छान लोक. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आता त्याला नाविलाज आहे. आता तुम्ही म्हणता असं का पालकमंत्री साहेब येऊन गेले, आज आले का काल आले ते आम्हाला माहिती नाही. काल आले होते का? तर पालकमंत्री साहेबांचं काम होतं फक्त मंदिराच्या ट्रस्टीला भेटलं आणि मंदिराच्या ट्रस्टीनं काय प्रतिक्रिया दिल्या तेच सगळं नुकसान आहे असं नाही. आमचं काय म्हणणं आहे, त्यांनी खाली येऊन बघायचं असतं का? त्यांना विचारायचं असतं का इथं व्यापारी किती आहे, इथं दुकानं किती लागतात? तुम्ही ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, तहसीलदार आहे, यांना कोणाला तुम्ही पंचनामा करायचं? आजपर्यंत पंचनाम्याला कोणी आलं नाही. आणि ठीक आहे, पालकमंत्री साहेब स्वतः जर इथं आले होते तर त्यांनी खाली उतरून बघायचं असतं चिखलामध्ये किती पाय जातात. तर कोटऱ्यापर्यंत चिखलामध्ये पाय जातात सर. इथं सकाळपासून 7 वाजेपासून हे सगळे जेवढे व्यापारी वर्ग उभा आहे हे पूर्ण आहे ना, असं नाही आहे का मी माझ्या दुकानासमोरचं साफ करू असं नाही आहे. पूर्ण 4-10 जण एका दुकानाला लटकू राहिले, गुडघे इतकं चिक्कल आहे सर. तोही प्युअर पोयटा आलेला आहे आणि तो आहे ना साफ करून घमिल्यानं डोक्यावर उचलून तिकडे नेऊन टाकू राहिले सर. आता 10:30-11 वाजू लागले सर, 12 वाजू राहिले, 6 तास 5 तास झाले तसं चिक्कल काढू राहिलं सर. अजून चिक्कल जाईना. पालकमंत्री साहेबांची जबाबदारी सरी. अंदाजे किती वाजेपासून पाऊस चालू आहे? रात्री 2-2:30च्या दरम्यान आहे ना, 2-2:30च्या दरम्यान पासून आहे ना याच्या कंपाऊंड मधून पाणी घुसलं
पाणी तर 8-8:30 पासूनच चालू झालं होतं, 9 वाजेपासून. पण त्याच्यानंतर पाणी सकाळी समजा संध्याकाळी ना 7-7:30 पासूनच पाणी चालू झालं होतं. पण असा अंदाज नव्हता की बाई एवढं येईल. पण ते वरून पाणी सोडलं, काय TMC सोडलं ते काही माहित नाही. पण वरून याच्या टाकळी धरणातून पाणी सुटलं आणि काय झालं की एकदमच पाणी साठा वाढून गेला. जसं पाणी कुदलं वर. आणि इथं ट्रस्टीनं पण सांगितलं होतं, वेळोवेळी ते सूचना देत होते ट्रस्टीवाले किंवा एका तासात पाणी येईल, अर्धा तासात पाणी येईल. पण मग आता ते अर्धा तासानं 1 तासाचं काम नव्हतं सर. हे दुकानं गुंडाळ लावण्यासाठी 2-2 दिवस लागलेले हे. ते काही असं नाही का भरकन पाखरावाने गुंडाळून बगलात गुतून घेऊन गेला असं नाही ना. काही इथं होतं, काही बाहेरगावी गेले होते. 8 ते 10 तास पाहिजे जमा करण्यासाठी. आता ठीक आहे, आम्ही त्याला कमजोर राहिलो. अर्धा दूध काही माल वाहून गेला, काही भरपूर नुकसान झालं. पण आता आमचे 2 प्लायवूड गेले. त्या मामाचं एक मोठं 8x12चं प्लायवूड गेलं. आता ते चोरी गेलं का वाहून गेलं ते बी माहित नाही. वाहूनच गेलं ते आणि मुश्किल इतकी झाली. आता नावीलाच झाला त्याला. आता आमचं म्हणणं काय आहे, पालकमंत्री साहेबांनी ही स्वतः जबाबदारी घ्यावं. आणि हे काही शेतकऱ्याचा वावर नाही इथं. आम्ही आता 4 दिवस आहे इथं. 4 दिवसामध्ये काय मदत भेटायची ती भेटून जावं. आणि नाही आम्ही ना लेकराबाळा आपल्या लेकराबाळामध्ये चाललो तू 4-4 दिवसानंतर. इथं कशाला थांबू आम्ही? लांब लांबचे व्यापारी आहे. कोणी कन्नडचे आहे, कोणी हातनूरचे आहे, कोणी येवल्याचे, कोणी अंदरसूरचे, कोणी लासूरचे, कोणी गंगापूरचे. ते लांब लांबचे व्यापारी आहे ना. आता यांना मदत कशी पाहिजे? तुटपुंजी मदत असत नाही झाली तर पालकमंत्री साहेब. आमचं तर काय रोज मध्ये त्याला कोण रडे, आमचं ते चालूच आहे, त्यात काही शंका नाही. तरी पावसामुळे मंदिरातील व्यापाऱ्याचे भरपूर नुकसान झाले. तरी इथल्या व्यापाऱ्यांची मागणी अशी आहे की सरकारने यांना त्वरित मदत करावी. राहेरी येथील खडकपूर्णा नदीवरील नवीन पूल दोन्ही बाजूने तुटून गेलाय. हा पूल मुंबई नागपूर डाक लाईन महामार्गावर उभारण्यात आला होता. स्थानिक नागरिकांच्या मते या पुलाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आलाय. त्यामुळेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा पूल तुटल्याचं स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसापूर्वी या पुलामध्ये अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या. देऊळगाव तालुक्यातील संत चोखासागर जलाशय 100% भरल्यामुळे काल 28 तारखेला त्याचे 19 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर खडकपूर्णा नदीला मोठा पूर आला आणि या पुरामुळे राहेरी येथील नवीन पूल वाहून गेलाय. सध्या जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. मात्र या पुलावरून अवजड वाहने धावू लागल्याने केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने याची दखल घेऊन नवीन पूल दुरुस्त करण्याची आणि अवजड वाहतुकीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इथे आलेलो आहोत जालना मेहकर महामार्गावरील राहेरीच्या या पुलावर. काल या परिसरामध्ये संत चोखा जलाशयाच्या पलीकडल्या बाजूला खूप मोठा असा पाऊस झाला आणि त्या पावसाने या जलाशयाचा साठा संपूर्ण म्हणजे 100% पूर्ण झाला. आणि यावेळी जलाशयाचे 19 दरवाजे उघडण्यात आले. प्रशासनाकडून खालील ज्या परिसरामध्ये जो भाग येतो त्या भागातील सर्वांना सूचना देण्यात आल्या की या पुराच्या पाण्यापासून सावधानता बाळगावी. आणि या पावसामुळे आणि ह्या पाण्यामुळे येथील हा एक पर्यायी पूल बनवलेला होता. ह्या पुलाचा हा भाग खचून गेलेला आपण पाहत आहात. या पुलावरून जवळपास 5 फूट अंदाजे पाणी होतं असं कालही आपण सांगितलं होतं. पण या पावसाने हा रस्ता अगदी म्हणजे उखडून गेलेला आहे. आणि आपण बघत आहात या बाजूला हा एक पूल आहे मोठा. या पुलावरून अवजड वाहतूक आता चालू झालेली आहे. कारण हा पूल कमकुवत झालेला असून तो कधीही कोसळू शकतो आणि कधी हा इथे अपघात घडू शकतो. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन हा जो उखडलेला रस्ता आहे हा त्वरित बनवावा आणि ही जी वाहतूक चाललेली आहे या पुलावरून ती तात्काळ बंद करावी. कारण इथे कधीही अपघात होऊ शकतो. मी ब्रह्मानंद वाकोडे, न्यूज मराठी 24 साठी लोणार.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधलाय। मुखेड आणि देंगलूर तालुक्यातील पाहणी दरम्यान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान त्यांच्या लक्षात आले। यावेळी त्यांनी स्पष्ट मागणी केली की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकेरी 50,000 रुपयाची मदत तात्काळ द्यावी। याचबरोबर नदीकाठच्या भूभाग वाहून गेलेला आहे अशा भागांसाठी मराठवाड्याला विशेष पॅकेज द्यावे अशीही त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली। पत्रकारांशी संवाद साधताना जानकर म्हणाले की मुंबई पुण्याच्या विकास कामावर खर्च करण्यापेक्षा आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलं पाहिजे। असं झालं तर आम्ही सरकारचं अभिनंदन करण्यात अजिबात मागे पुढे पाडणार नाही। ही माहिती आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी नांदेडहून दिली आहे। राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, तर एकरी 50,000 रुपये मदत मिळावी आणि जो नदीकाठचा प्रदेश आहे ते भूभाग वाहत गेलेला आहे त्यासाठी स्पेशल एक बजेटरी तरतूद करावी आणि थोडासा मुंबई पुण्याचा विकास थांबवून तो पैसा जर स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी दिलं तर या राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करायला तयार आहे। हा शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारनं करावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। पूर्वी शेतकऱ्यांना एकरी 13,500 रुपये भेटत होते, आता या सरकारने आता 8,500 रुपये झाली। त्या शेतकऱ्याची चेष्टा करायला काही करतात, म्हणूनच सरकारलाच आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की आम्हाला 50,000 एकरी पाहिजेत, हेक्टरी नाही। ती 8,500 आहे, ती फार रक्कम कमी आहे। त्या शेतकऱ्याचा खर्चच 22,000 रुपये आलाय, तुम्ही देताय 8,500 आणि ती जमीन जी अशी खरडून गेली त्याची अवस्था भयान आहे। पण राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज देण्याची भूमिका करावी। थँक्यू। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व तलाव धरण 100% भरले आहे आणि नदी नाल्यांना महापुराचं स्वरूप प्राप्त झालंय। यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची मका, कापूस, तूर, अद्रक यासारखी पिके भुईसपाट झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत, जमिनी खरडल्या गेली आहेत, तर सोगणी केलेल्या मका पिकामध्ये पाणी साचल्यामुळे मका कणसांना सड लागली आहे। शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे बी बियाणं कर्ज काढून पेरलेले पीक 100% नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे शेतकरी सरकारकडून किमान 25,000 ते 30,000 रुपयाची मदत अपेक्षित करतात। काही शेतकऱ्यांचा दावा आहे 8,000 ते 9,000 रुपयाची मदत म्हणजे शेतकऱ्यांची उपासात घेणे आहे, कारण एका हेक्टरी लाखो रुपये खर्च झालेले असतात आणि फक्त बियाणाचा खर्चही या मदतीतून भरत नाही। सारोळा परिसरात मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी पिकाची पाहणी केली आणि 100% नुकसान झाल्याची स्पष्टी केली। ही माहिती प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी नाचनवल कन्नडवरून दिली आहे। विकास वाघ, मंडळ अधिकारी नाचनवल। काल रात्री झालेल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नद्यांना पूर आल्याने या ठिकाणी गावांचा संपर्क तुटलेला होता। काही गावांचा रात्रीपासून संपर्क तुटलेला होता। या पुराच्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेती खरडून गेलेली नदीकाठची शेतीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येतं। त्याचप्रमाणे इतर शेतांमध्ये कमरा इतकं पाणी तुंबलेलं आज या ठिकाणी दिसून येतं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकऱ्यांचे पूर्णपणे पंचनामे करण्यात येतील। अजूनही पुढच्या काही तासामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सर्व शेतकरी बांधवांना याद्वारे विनंती करण्यात येते की पावसाची परिस्थिती वाढल्यास आपण बाहेर पडू नये। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या पुलावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास या ठिकाणी प्रशासनाला तात्काळ अवगत करावे, जेणेकरून प्रशासन आपणास सर्वतोपरी मदत या ठिकाणी पोहोचवू शकेल। नमस्कार, मी शेतकरी आर्यन ढामाले। काल आमच्या कन्नड तालुक्यात फार प्रमाणात भयंकर अशी अतिवृष्टी झालेली आणि या अतिवृष्टीमध्ये आमच्या सारोळा गावातील पाण्याने पूर्ण हाहाकार माजवला आणि या हाहाकारामध्ये आमच्या गावातील भरपूर असं नुकसान झालेलं आहे की आम्ही आमची दिवाळी साजरा करू शकत नाही। त्यामुळे सरकारने आम्हाला शासनाने जे मदत देते तुम्हाला 8,500 हेक्टरी, ती समाधानी की एवढी मदत तुम्हाला हेक्टरी? कारण 8,500 मध्ये आमचा बियाण्याचाही खर्च निघू शकत नाही। त्यामुळे आम्हाला 8,500 मध्ये आमचं काहीच उदरनिर्वाह होऊ शकत नाही। त्यामुळे शासनाने आम्हाला हेक्टरी 25,000 ते 30,000 रुपये इतकी मदत करावी। अजून काय काय आपल्या परिसरात काही शेतकऱ्याचे विहिरी वगैरे खचल्या आहेत का? असं काही नुकसान झाले आहेत का? हो, आमच्या
गावातील आज स्वतः माझी विहीर आज खचायला आलेली आहे. अजूनही कधी पाण्याचा प्रवाह वाढला तर आज माझी विहीर आता सध्या खचून जाऊ शकते. 28 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात जागतिक रेबीज दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शहरातील रेल्वे स्टेशन, सेंट्रल नाका येथील पशु इस्पितळासह विविध भागात कुत्र्यांना मोफत रेबीज लस देण्यात आली. यासोबतच लोकांमध्ये रेबीजबाबत जनजागृती करण्यात आली, जेणेकरून प्राण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या आजारापासून नागरिक सुरक्षित राहतील. या कार्यक्रमात शहराचे आयुक्त जी श्रीकांत आणि पशुसंवर्धन अधिकारी शेख शहीद उपस्थित होते. याच उपक्रमास WVS होप संस्थेचे छत्रपती संभाजीनगर प्रमुख प्रवीण ओवळ आणि त्यांचे सहकारी, तसेच वन अँड वाईसलेसचे शैलेश माने, त्यांचे सहकारी चेतन वानखडे, सुचिता पाटील, सूरज बगळे यांनी पुढाकार घेत शिबिर यशस्वी केले. कार्यक्रमाला करुणा ब्रह्मे, डॉक्टर संजय दसरे, कल्पना अवसरमोल तसेच आकाश बेडवाल यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. वीडियो चालू करा. ओके. रेबीज डाउन डाउन, रेबीज डाउन डाउन, रेबीज डाउन डाउन. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत मागील 4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शामिलीकरण शस्त्रक्रिया तसेच मिशन रेबीजद्वारे महानगरपालिका विविध वार्डामध्ये रेबीजचं व्हॅक्सिनेशन आणि प्रतिबंधक लस आणि या मोहिमेमुळे मागील 2023-24, 24-25 आणि ह्या रनिंग या 3 वर्षामध्ये एक पण मृत्यू झालेला नाही. हे महानगरपालिकेकरता एक अभिमानास्पद बाब आहे. आणि तसेच शासन 2030मध्ये जे अचिव्हमेंट ठेवले आहे शून्य रेबीज, जे मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या या श्वान निर्मितीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण यामुळे साध्य झाले. यामुळे मी लास्ट 2 साल पहले हम लोग 1 साल पहले हम लोगों ने एक और ड्राइव किया था मिशन रेबीज की तरफ से, जहाँ पे हम लोगों ने 21,000 डॉग्स का वैक्सीनेट किया था छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत. आणि आता यावेळी इकडे परत आम्ही असा ड्राईव्ह परत राबवला. त्याच्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण केलं नाही, कारण आपलं कंटिन्युएशनमध्ये रेबीज वॅक्सिनेशन आणि नसबंदीचा प्रोग्राम सतत चालू होता मागच्या 2 वर्षापासून. आणि यावेळी अतिरिक्त या महिन्यामध्ये जो ड्राईव्ह घेतला त्याच्यात 500हून अधिक कुत्र्यांना वॅक्सिनेशन केलं गेलं आहे. आणि सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे तिथे आपल्याकडे WVS होम स्टे ॲनिमल केअर फॅसिलिटी आपण उभारली आहे. तिथे मोफत अँटी रेबीज वॅक्सिन परत पुढच्या 1 महिन्यासाठी मिळू शकतं. तुम्ही आपला कुत्रा घेऊन यायचा आणि इकडे मोफत अँटी रेबीज वॅक्सिन घेऊ शकता. ही महानगरपालिकेकडनं आणि आमच्या संस्थेकडनं विनंती आहे. आणि आपण रेबीजला हरवायचं आहे. 2030ला भारत सरकारने लास्ट डेट दिली आहे की आपल्याला रेबीज भारतातनं पळवायचं आहे. मग त्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या ॲनिमल लवर्सनी, सगळ्या ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेंनी आणि पब्लिकनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कुत्र्यांचे, रस्त्यावरचे कुत्रे, भटके कुत्रे जेवढे पण असतील त्यांची नसबंदी करावी आणि वॅक्सिनेशन करून घ्यावं. धन्यवाद. यासाठी शिबिर वगैरे काय आहे? हेच शिबिर आहे इथे. हे शिबिर सर तुम्ही माणूस सर. नमस्कार, मी शैलेश माने. खरं तर महानगरपालिका तसेच WVS या दोन्हीच्या माध्यमाने आपल्या छत्रपती संभाजीनगरामध्ये खूप मोठं वॅक्सिनेशन ड्राईव्ह चालू आहे मिशन रॅबीज म्हणून.
खरं तर आपल्यामध्ये खूप मोठे गैरसमज आहेत रॅबीजला धरून. कुत्रा चावल्या लगेचच रॅबीज होतो असं काही नाही, पण तुम्हाला प्रिव्हेंटेशन घेणं नाही असंही काही याच्यात गैर नाही आहे. याच्यासाठी नागरिकांना एकच आवाहन करतो की कुत्रा जरी चावला तरी लगेच घाबरून न जाता सर्वप्रथम 24 तासाच्या आत तुम्हाला कोणत्याही आरोग्य केंद्रावरती मोफत रॅबीजची लस उपलब्ध आहे. तिथे जाऊन सर्वप्रथम आपण लस घ्यावी. त्याआधी ज्यावेळेला तुम्हाला कुत्रा चावतो कमीत कमी 15 मिनटं ती जखम तुम्हाला धुवायची आहे. साबण लावून कमीत कमी 15 मिनटं पाण्याखाली ती जखम तुम्हाला धुवायची आहे. रॅबीज हो असो कुत्र्याला किंवा नसो, पण आपल्या मुलांना हे सांगा, तुम्हाला चांगला कुत्रा जरी चावला घरातला एखादा तरी ते न लपवता तुम्ही ते घरात सांगा. चावलेली जागा व्यवस्थित धुवा आणि 24 तासाच्या आतमध्ये जाऊन कोणत्याही आरोग्य केंद्रावरती तुम्ही वॅक्सिनेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून त्याचा सल्ला घेऊ शकता. घाबरून न जाता आमच्यासोबत तुम्ही या वॅक्सिनेशन ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावं एवढंच मी सगळ्यांना अपील करतो. बरं सर, आज जागतिक रॅबीज दिवस आहे. आज तुम्ही किती कुत्र्यांचं हे केलं तुम्ही? तसं तर आमचं म्हणजे येईल तेवढे कुत्रे 1000 आले तरी आम्ही तयारीत आहोत. नाही, आजचे दिवस म्हणजे आज तसं जवळपास 80 वॅक्सिनेशन झाले. 80 ते 90 वॅक्सिनेशन झालेले आहेत सर. अजून दिवस संपलेला नाही आहे. आता कमीत कमी आमचा असा अंदाज आहे की अजून 1 तासाभरामध्ये कमीत कमी अजून 20 ते 30 कुत्री होतील. बरं, तुम्ही जे श्वान घेऊन येतात तर ते स्ट्रीट म्हणजे रोडवरचे असतात का सगळे? नाही, असं आम्ही रोडवरची जरी आणली तरी वेलकम आणि तुमचं पाळीव आणलं तरी वेलकम. आम्ही दुजे भावपणा करत नाही. श्वान. बरं, नागरिकांना काय आव्हान करणं सर? नागरिकांना आव्हान एवढंच करतो की त्यांनी घाबरून न जाता महानगरपालिकेला, तसेच महानगरपालिकेचे जे कर्मचारी येतात, भलेही ते कुत्रं पकडायला येऊ किंवा वॅक्सिन द्यायला येऊ, त्यांना पूर्णपणे सहकार्य करावे. त्यांच्या म्हणजे उगाचच त्यांना आरेरावी करून तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालताय. त्यांना काय ते तुम्ही नाही म्हणलं तर तिथनं निघून जातील. बरोबर, पण तुमचा जीव धोक्यात राहील. तर त्यांना सगळ्या परीने त्यांना तुम्ही मदत करावी हेच आव्हान करतो. सर, आपलं नाव सांगा. शैलेश माने, छत्रपती संभाजी. आपका नाम बोलिए सर. मेरा नाम शेख शाहिद, पशुधन विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, महानगर. तुमचं नाव सांगा. रवी लोहर, मिशन रेबीज आणि WS होम. थँक्यू. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेत. त्याच पार्श्वभूमीवर सावरगाव तेली ते किनगाव जट्टू पुलावरून पाणी आल्याने काही तास दोन्ही गावांचा संपर्क तुटला. सुदैवाने आता परिस्थिती पूर्वस्थितीप्रमाणे काहीशी सुधारली आहे. मात्र नागरिकांनी या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जोरात उपस्थित केली, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या पावसामुळे संपर्क तुटण्याची समस्या उद्भवणार नाही. या परिस्थितीबाबत नागरिकांनी थेट न्यूज मराठी 24/7च्या बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघव यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी परिस्थितीचे सविस्तर वर्णन केले. आमच्या गाव सावरगाव तिली, आमच्या गावाचा रस्ता 30 वर्षापासून असाच आहे. खडकपूर्णा नदीचं पाणी सोडल्यामुळं हे दळणवळण किनगाव जुट्टी ते सावरगाव चट बंद झालेलं आहे. तरी सगळ्या यांना सरकारनं घ्यावी. आता सध्याही तिकडे जाता येत नाही. स्वतः माझं दूध असताना पण दूध घरीच राहिलेलं आहे. आता काही तिकडे जाता येत नाही डेअरीवर. 41 वर्षाची म्हातारी म्हणा तुम्हाला 60 वर्ष. अमरावतीत एक रोमांचक घटना समोर आली. वडगाव मावरे या गावात अजगर साप आढळलाय. तरी त्वरित सर्पमित्रांनी रेस्क्यू ऑपरेशन करून या अजगर सापाला जीवदान दिले. रेस्क्यू ऑपरेशन विशाल कांबळे, भूषण वानखडे आणि ऋतिक कांबळे यांनी पुढाकार घेत अजगर सापाला सुरक्षित केले. यानंतर या अजगर सापाला वन विभागात नोंद करून त्यांच्या स्वाधीन केले आणि या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. ही माहिती अमरावतीचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी दिली. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांवर गेल्या काही महिन्यापासून सतत संकट कोसळत आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून शासनाच्या आदेशात जरी या गावाचा समावेश जाहीर झाला असला तरी आस्थागायत शेतकऱ्यांच्या हाती एकही रुपयाची मदत पोहोचलेली नाही. शिवाय गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
शेतकरी कर्जबाजारी झाले असून अनेक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत। या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने 198 शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे जोरदार इशारा देत निवेदने सादर केलेत। प्रत्येक शेतकऱ्यांनी वैयक्तिक निवेदने दिली असून समितीने एकत्रित निवेदनेही सादर केलेत। समितीच्या संस्थापक अध्यक्ष बालाजी जोशी यांनी स्पष्ट म्हटलंय, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही बलिदान देण्यासाठी तयार आहोत। सरकारने तातडीने मदत करावी, अन्यथा आंदोलन उग्र केलं जाईल। तत्पूर्वी समितीने ठाम मागणी केली की पळसखेड चक्का येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वितरित करावी। बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50,000 मदत द्यावी। पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दलाल किंवा बँकेच्या जाळ्यात न अडकवता थेट खात्यावर मदत द्यावी। जर शासनाने या मागण्याकडे त्वरित लक्ष दिले नाहीत, जलसमाधी आंदोलन अपरिहार्य ठरेल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी पूर्णपणे शासनावर राहील। ही माहिती सिंदखेड राजा तालुका प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी दिली। नमस्कार, मी बालाजी सोसे, सिंदखेड राजा तालुका, जिल्हा बुलढाणा। आज पळसखेड चक्का येथील शेतकरी न्यायाच्या हक्कासाठी या ठिकाणी जलसमाधीच्या आंदोलनाचा या ठिकाणी इशारा देण्यासाठी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा या ठिकाणी आलेले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी, आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या मागण्या काय। आज आम्ही पळसखेड चक्का येथील सर्व गावकरी मंडळी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी आलेलो आहोत। आमचा एकच मागणं आहे की आम्हाला 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेले गारपिटीचं अनुदान मिळालं नाही, ते अनुदान देण्यात यावं यासाठी आम्ही उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी आमचं निवेदन घेऊन आलेलं आहे। या निवेदनाद्वारे आम्ही सर्व प्रशासनाला असं सांगतो की जर आम्हाला मदत मिळाली नाही तर येत्या 9/10/2025 तारखेला सकाळी 11 वाजता आम्ही सर्व गावकरी मंडळी पळसखेड चक्कावासीय पाताळगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। मी या ठिकाणी शासनाचं या ठिकाणी लक्ष आणून देऊ इच्छितो की 100 शेतकरी या ठिकाणी जलसमाधी जर घेणार असेल तर खरोखर ही शासनाची आणि या सरकारची नाकीची आहे असं म्हणायला काही हरकत नाही। न्यूज मराठी 24 सिंदखेड राजा बुलढाणा। फोटो काढून आता नागपूर शहरातून गंभीर गुन्हेगारीची बातमी समोर आली। कपिलनगर परिसरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने देशी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह आरोपीला अटक केली। अटक केलेल्या आरोपीचं नाव नदीम अन्सारी असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी कट्टा, मॅगझिनसह एक जिवंत काडतूस आणि दुचाकी, मोबाईलसह एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। माहितीनुसार रात्रीच्या सुमारास कपिलनगर पोलीस गस्त घालत होते तेव्हा त्यांना गोपनीय माहिती मिळाली। आरोपी देशी कट्टा घेऊन दुचाकीवर फिरत आहे। पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली आणि आरोपीने सांगितले की हा देशी कट्टा मध्य प्रदेशचे आरोपी अर्जुन यांच्याकडून आणलाय। सध्या आरोपीचा एक साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेण्याचे काम करत आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या स्पष्ट सर्वांना सूचना होते की जे अवैध अग्निशस्त्र जे आरोपी वापरतात किंवा ज्याच्याकडे आहे त्याच्याबाबत शोध घेऊन कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे क्राईम ब्रँचच्या सर्व पथकांना सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुसार सामाजिक सुरक्षा पथक जे क्राईम ब्रँचचं एक महत्त्वाचं पथक आहे, त्या पथकानं परवा एका त्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 3 ते 4 दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेलं आहे। त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्याकडं एक अग्निशस्त्र, त्याचबरोबर एक जिवंत बुलेटसुद्धा मिळून आलेला आहे। तो आरोपी जो आहे तो यशोधरनगरच्या हद्दीतला राहणारा आहे आणि गुन्हा कपिलनगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणामुळे कपिलनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी जो आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अन्सारी वल्द मोहम्मद जावेद अन्सारी असं असून तो यशोधरनगर हद्दीतला राहणारा आहे। त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे एक मोटरसायकलसुद्धा मिळालेली आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे। आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे। सध्या हे गुन्हा पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे।
सामाजिक सुरक्षा विभाग जो गुन्हे शाखेतील एक महत्त्वाचा विभाग आहे, त्या पथकामार्फत पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल एक दुचाकी वाहन, आरोपीचा मोबाईल आणि वेपन असा 2,02,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तब्बल 70 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीनचं नुकसान झालं आहे. तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिले. बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतामध्ये पाणी तुंबले आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या आहेत, त्याचबरोबर त्यांचं गंभीर नुकसान झाले. या गंभीर परिस्थितीची पाहणी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. यावेळी आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. सोयाबीन विकून दिवाळी झाली असती, दिवाळीच्या पहिले थोडं काहीतरी द्यायला लावा. अजून पंचनामे झाले सोयाबीन नुकसान मिनिटात झालेलं आहे साहेब. प्रत्येकाचं नुकसान म्हणजे नाही आज काही बॉम्ब फुटलेलं आहे, बरोबर आहे का? ठीक आहे. सप्टेंबर महिन्यातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. राज्य सरकारने नुकसान भरपाई मंजूर केली असली तरी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी युनायटेड फोरमने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या मागण्या ठाम आहेत. अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याचबरोबर प्रति हेक्टर 50,000 नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना आत्महत्या टाळण्यासाठी रोजगारांचे पर्याय उपलब्ध करून द्या, शेतमालाला 100% पीक विमा मिळावा. बेमुदत धरणे आंदोलनात माजी लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल, किरण गुळधे, मिर्झा अन्सार, बेग जावेद, अंजुम आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. अमरावती ओला दुष्काळ जाहीर करा, अमरावती ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. जय जवान, जय जवान. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. अमरावती ओला दुष्काळ जाहीर करा, अमरावती ओला दुष्काळ जाहीर करा. अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय. मुख्यमंत्री साहेब जागी व्हा, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची शेतमजुरी आणि अमरावती भाग जे आत्महत्याग्रस्त आहे. NCRB जे डाटा आहे 2001 पासून तो 2024 पर्यंत 5,315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मागच्या 2 दिवसात 4 आत्महत्या जिल्ह्यात झालेली आहे. एक खल्लाडची, एक लेगावची, एक शिरसगाव मोजरीची आणि एक धारणी. हे परिस्थिती आपल्याकडे आहे. दुसरं जे महाराष्ट्राचा भाग आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे, तिकडे यावर्षी जे परिस्थिती एकदम गंभीर आहे. पण आपली जे परिस्थिती आहे 20 ते 25 वर्षापासून अमरावती आणि यवतमाळची परिस्थिती जशीच आहे. आत्महत्या सुरू आहे. मग हे जे आपला जे फटका बसलेला आहे आपल्याला शेतकऱ्यांना, आता हे आपण आता काय केलं नाही तर शेतकरी आत्महत्या कमीत कमी 3 पट वाढणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून आम्ही आज
आंदोलन सुरू केलेलं आहे, बेमुदत आंदोलन. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पहिलं आमचं हे म्हणणं आहे की अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा. पंचनाम्याची काही गरज नाही आहे. सरसकट बिना अट 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नुकसान भरपाई भेटली पाहिजे. नुकसान भरपाई घोषित हां, ते एकदम तुटपुंजी आहे. 8,500 रुपये सरासरी त्यांचं नुकसान भरपाईचं सांगणं आहे. 1,27,000 हेक्टर त्यांनी पंचनामा केलेला आहे जून ते 31 ऑगस्ट पर्यंत. 1 सप्टेंबर त्याच्यानंतर अशी परिस्थिती आहे की आपण शेतात जाऊ शकत नाही, पंचनामा करू शकत नाही. 7,62,000 हेक्टर लँड पूर्ण अमरावती जिल्ह्यातली जी आहे ते बुडालेली आहे. पाझर सुटली आहे. पूर्ण जे फसल आहे पूर्ण खतम आहे. फळबागायती 80,000 हेक्टर आहे ते पूर्ण खतम आहे. त्याच्यावर पूर्ण प्रादुर्भाव आलेला आहे. संत्रा गळत आहे. सोयाबीन जे कॅश क्रॉप होता सगळं खतम झालेलं आहे. आता ना पंचनाम्याची आवश्यकता पडली ना शेतकऱ्यांना सोडण्याची आवश्यकता आहे. या परिस्थितीत तुम्ही सरसकट बिना अट 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्या. आमचा मेन क्रॉप आहे सोयाबीन. सोयाबीनला लागत खर्च कमीत कमी हेक्टरी 65,000 रुपये हेक्टर आहे. तुम्ही आम्हाला 8,000 8,500 फक्त जाहीर केलेला आतापर्यंत पोहोचला नाही शेतकरीपर्यंत. तुम्ही 8,500 हे ते कटपुंजी आहे. आमच्यासाठी काहीच नाही आहे. त्याच्यात आमचा काही भागणार नाही. त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे 50,000 रुपये हेक्टरी द्या आणि सरसकट द्या आणि बिना अट द्या. ओला दुष्काळ झाला नाही, ओला दुष्काळ झाल्यावरच हे भेटणार आहे. आंदोलन करायला आपलं तर ओला दुष्काळ मेन आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणून सरसकट होणार आहे. 7,62,000 हेक्टर पूर्ण शेती जी आहे अमरावती जिल्ह्यातील सगळ्यांना नुकसान भरपाई पाहिजे. त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे. संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. 50,000 रुपये हेक्टरी भेटला पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर पाहिजे आम्हाला. शेतमजूर आता अडचणीत सापडलेला आहे. 2 महिन्यापासून ते शेतात जाऊ शकत नाही. पूर्ण पाणीच आहे. त्याच्या हातीत काम नाही आहे. आता शेतकरी अवलंबून आहे. त्याचंही आपल्याला हे करावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही डिमांड करत मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन करायचं. आंदोलन होणार आहे आणि अमरावती जिल्ह्याला आता आम्ही जागवण्याचं काम करणार आहे. आतापर्यंत 5,000च्या वर आत्महत्या झाली. आपल्याकडे आतापर्यंत कोणी समोर आला नाही की आत्महत्या इतकी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आत्महत्या होत आहे म्हणून. धुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची एक गंभीर तक्रार समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून पिंपरी गावाकडे जाणारा रस्ता दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर हातभर खोल खड्डे पडल्यामुळे नागरिक आणि शेतकरी संतप्त आहेत. या रस्त्याने ऊस, पपई, केळी, कापूस यासारख्या पिकाची बाजारपेठेत वाहतूक केली जाते. पण खड्ड्यामुळे वाहने अडकणे, टायर फुटणे यासारख्या घटना रोजच्या प्रवासाचा भाग झाली आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. तर गेल्या काही वर्षापासून महामार्गावरील अवजड वाहनाचं ओघही वाढल्याने रस्ता पूर्णपणे उखडून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान वाढलंय आणि ऊसतोडीच्या हंगामात हा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. गावकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधींना निवेदन दिलंय. आमदार अमरीशभाई पटेल आणि आमदार कांशीराम पावरा यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट देऊन रस्ता कॉन्क्रीट करून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र निधी अभावी काम रखडले आहे आणि डिसेंबरपर्यंत निधी मिळाल्यास काम हाती घेण्याचं आश्वासन मिळालं आहे. गावकऱ्यांचं एकमुखी मागणी आहे की तातडीने डागडुगी किंवा मुरुम टाकून वाहतुकीसाठी मार्ग सुकर करावा, सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ता उपलब्ध करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जाईल. महामार्ग क्रमांक 3 ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आहे. तर पिंपरी गावात येणारे चहूबाजूचे रस्ते दैननीय अवस्थेत आहेत. तर गावकरी व शेतकरी यांच्या दळणवळणासाठी मुख्य हा रस्ता आहे. गेल्या 3 वर्षापासून केळी, पपई, ऊस या पिकांच्या जाण्यासाठी खूप बिकट अवस्था आहे. शासन याच्याकडे लक्ष देत नाही. आम्हाला केळी व पपई व ऊसासाठी माल व्यापाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर व पिकअप या साहाय्याने माल आम्हाला तिथं पोच करावा लागतो आहे. त्याच्यासाठी शेतकऱ्याला असेल किंवा गावकऱ्याला असेल तिप्पट मजुरी लागते.
व तो व्यापाऱ्यापर्यंत तो माल करतो, तो व्यापारी त्याला पटेल तो भाव आम्हाला देतो व तो माल घेऊन जातो. अशा परिस्थितीचा सामना पिंपरी गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा गाव शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.